बेंगलोर छत्रपती संभाजी ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपले हे सत्संग अविरत चालू असतात. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आहे अष्टांग योगावर आणि तो आपल्यासाठी घेणार आहे सौ जयश्री सुनील गोरे. ह्या स्वतः बी इलेक्ट्रिकल एम ए योगशास्त्रामध्ये एम ए आहेत. तसेच श्री भगवद्गीता त्यांची कंठस्थ आहे आणि त्या महाजेनको येथे वीज निर्मिती केंद्रात सर्व्हिस करत होते. त्यानंतर त्या ठिकाणी त्या कार्यकारी अभियंता या पदावर होते आणि त्या तिथूनच सेवानिवृत्ती झालेल्या आहे. तसेच त्यांचे निवेदन, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रात अनेक पारितोषिक त्यांना मिळालेली आहेत. कस्तुरीगंध या दिवाळी अंकात सातत्याने 10 वर्ष त्यांनी कथा लेखन केलेले आहे. तसेच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. TUV तसेच SUD सोबत वीज निर्मिती क्षेत्रात ISO संबंधित टेक्निकल एक्सपर्ट म्हणून फ्रीलान्सर आहेत. आणि तरी मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. अष्टांग योग हा अतिशय महत्वपूर्ण विषय आज ते आपल्याला समजावून सांगणार आहेत. त्यामुळे सर्वांनी आपले माईक बंद ठेवावे आणि व्हिडिओ चालू ठेवावे. तुमचे व्हिडिओ जर चालू नसेल तर रिकाम्या स्क्रीनला बोलल्यासारखं होतं. त्यामुळे तुमचे व्हिडिओ चालू ठेवा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नमस्कार सगळ्यांना. आपला एक परिवारच झालाय. आपण आतापर्यंत बरेचदा भेटलो आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आयोजकांना मी खूप धन्यवाद देते, कारण की उद्या आहे योगा डे आणि आज विषय मिळालाय मला की अष्टांग योग. तर हा एक फार चांगला योगायोग जुळून आलाय. त्यामुळे ही संधी मला दिली त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. 21 जून हा आपण योगा डे म्हणून साजरा करतो. पण हा जो योग आहे, आता तुम्ही सगळेजण योग साधक आहात आणि आताच उषामांनी सांगितलं तसं अविरतपणे तुमची ही सेवा चालू आहे, तुमची ही साधना चालू आहे. त्यामुळे तुमच्यासारख्यांशी योग या दृष्टीने बोलताना खरं तर मी त्याला चर्चा म्हणेल, की आपण एकदा पुन्हा उजळणी करतो आहोत. तुम्ही आता सगळे मग थोड्या वेळापूर्वी मी ऐकलं गुरुजींनी सांगितलं की वज्रासनात बसून प्राणायाम करा. तर तुम्ही नित्य साधक आहात. तुम्हाला हा विषय काही नवीन आहे असा नाही. पण कधी कधी आपल्या संसाराच्या व्यापामध्ये आपल्या काही गोष्टी कमी जास्त होऊन जातात आणि आपण काही गोष्टी विसरतो किंवा काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तर आपण कदाचित या निमित्ताने आपण त्या विषयाकडे पुन्हा त्या नव्या दृष्टीने बघू किंवा त्याच्या संबंधीचं जे ज्ञान आहे त्याला परत एकदा रिव्हिजिट करू, पुन्हा एकदा त्याच्याकडे बघूया. अशा दृष्टीने आपण आजच्या या विषयाकडे जाऊया. कारण तुम्ही सगळेजण योग साधक आहात, नित्य नियमाने तुम्ही योग साधना करता, हे पाहून खूप आनंद होतो. योग ही भारताची विश्वाला दिलेली अतिशय अमूल्य अशी देणगी आहे आणि ह्याची साधना जो करतो त्यालाच त्या अनुभूतीचा आनंद मिळतो, तो ज्याचा त्याला कळतो. तर आपण आजचा आपला विषय आहे अष्टांग योग. तर अष्टांग योग जेव्हा आपण आधी पण मी माझ्या व्याख्यानांमध्ये बोललेली आहे, ती म्हणजे महर्षी पतंजलींविषयी. तर महर्षी पतंजलींचं महत्व आणि त्यांचं चरित्र आणि त्यानंतर त्यांची योगसूत्र या विषयांवर आपण आधी व्याख्यानं आयोजित केली होती. त्या कारणाने त्यांच्या या कार्याची ओळख झालेली आहे. आता सगळ्यामध्ये महत्वाचा विषय हा आहे की इथं सारखा शब्द येतो तो योग. योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो जोडणे. आता जोडणे हा आपण जेव्हा आध्यात्मिक पातळीवर विचार करतो तेव्हा आपल्याला जीवाशिवाची भेट होणं किंवा ज्या परमेश्वराचे आपण अंश आहोत त्या परमेश्वराशीच आपल्याला जोडलं जाणं, हे योगाचं अल्टिमेट एम आहे. हे अद्वैतपण जे आहे ते समजून घेणं, त्या स्वरूपाचा आपल्याला अनुभव येणं, त्या स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे समाधी साधणं, हा खरं तर योगाचा अल्टिमेट उद्देश आहे. पण
आपल्यासारख्या सामान्य माणसाला अ, साधकाला म्हणेन मी, की ही स्थिती येऊ शकते का? ती कशी येऊ शकते? या सगळ्या विषय आणि हा योग जो आहे, तो अनेक प्रकारांनी, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींनी आचरला जात होता. काही आज पहिल्यांदा आपण हा शब्द ऐकतोय किंवा त्यांनी पहिल्यांदा हा शब्द आणला असा नाही. तर हा योग हा ऑलरेडी सगळीकडे आचरणात होता. त्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. मग महर्षी पतंजलींचं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे त्यांनी याला सुटसुटीत आणि अतिशय उत्तम असं सामान्य साधकासाठी त्यांनी साधकांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, की अतिशय उत्तम साधक, मध्यम आणि कनिष्ठ दर्जाचा साधक. तर साधन आपण त्या लेव्हलला जन्म घेतो, त्या जन्मामध्ये आपण कोणत्यातरी बिंदूवर असतो. कदाचित आपण ही साधना केल्यावर पुढच्या जन्मामध्ये आपण उन्नत अवस्थेत असू आणि उत्तम साधक असू. पण आपली साधना सातत्याने जन्मानुजन्म चालू राहते आणि मग आपल्याला त्या साक्षात परमेश्वराशी भेटण्याचा योग येतो. तर हा जो योग येतो म्हणजे आपण जे जोडलं जातो, तो सामान्य साधकाला, आजच्या कलियुगातल्या साधकाला सुद्धा उपयोगी पडेल असा हा अष्टांग योग सुटसुटीतपणे अतिशय चांगला स्टेप बाय स्टेप कसा करता येईल, हे बांधलं कोणी तर ते महर्षी पतंजलींनी. आणि महर्षी पतंजलींची ही कलियुगाला किंवा आधुनिक युगाला दिलेली फार मोठी भेट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्या महर्षी पतंजलींना वंदन करून आपण पुढे जायला हवं. म्हणून मी त्यांची छोटीशी एक प्रार्थना म्हणते, जी आपण नेहमी म्हणतो, माहिती आहे सगळ्यांना, तीच मी परत म्हणते. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। ही जी प्रार्थना आहे ही भर्तृहरींनी आपले गुरु पतंजली यांचं यथार्थ वर्णन करणारी अशी छोटीशी पण अतिशय उत्तम प्रार्थना रचलेली आहे. आता यातल्या खरं तर पहिल्याच चरणाकडे आपण नीट बघितलं तर आपल्याला सगळा योग समजून जातो. त्यातला पहिला शब्द आहे योगेन चित्तस्य. योगाने काय होतं तर चित्ताची शुद्धी होते. कशा कशाची शुद्धी करावी लागते हे या प्रार्थनेमध्ये आपल्याला कळून जातं, की चित्ताची शुद्धी व्हावी लागते, वाचेची शुद्धी व्हावी लागते, शरीराची शुद्धी व्हावी लागते. या सगळ्या गोष्टींची शुद्धी झाली आणि या सगळ्या व्यापातून, या सगळ्या त्रासातून आपण जर मोकळे झालो तरच आपण आपली पुढची साधना करू शकतो. अगदी साधं उदाहरण आहे, की मला समजा आता जसं सांगितलं गुरुजींनी वज्रासनात बसा किंवा कोणी कुठलं आसन घ्यायला सांगितलं, त्या स्थितीमध्ये मी जर सुखात नसेल, मला काहीतरी त्रास होत असेल, तर माझं त्या मंत्राकडे, त्या साधनेकडे, त्या जी काही धारणा करायला दिलेली आहे, त्याकडे लक्षच लागू शकणार नाही. माझा पाय दुखतोय, माझा हात दुखतोय, माझी पाठ दुखते, ह्याच व्यापामध्ये आपण अडकून जातो आणि आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येतो. तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सांगितलं आहे, की ती चित्ताची शुद्धी, शरीराची शुद्धी आणि वाचेची शुद्धी. या सगळ्या शुद्धी झाल्यावरच आपण योग साधना करू शकतो. तर योगाने चित्ताची शुद्धी होते. आता चित्त जसं आहे, की हे आपल्या चित्तामध्ये, त्या चिपमध्ये आपण ज्याला मेमरी चिप म्हणू शकतो. त्यामध्ये अनेक संस्कार त्याच्यावरती झालेले असतात. अनेक आधीचे अनुभव असतील, गत जन्माचे असतील, या जन्माचे असतील, तर ते सगळे त्याच्यामध्ये साठलेले असतात. आणि मग आपल्या त्याच भावना घेऊन आपण जगतो आणि त्याच्याकडे बऱ्या वाईट अशा दृष्टीने बघतो. तर ह्याची जोपर्यंत शुद्ध होत नाही, ते जोपर्यंत स्वच्छ होत नाही, तोपर्यंत आपली साधना होऊ शकत नाही. त्यामुळे योग काय करतो तर आपली चित्ताची शुद्धी करतो, जी अत्यंत महत्वाची आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मी जसं सांगितलं, की युज या धातूपासून योग शब्द बनला आहे. म्हणजे जोडणं हा योगाचा मूळ हेतू आहे. जसं आपण परमेश्वराशी जोडलं जातो किंवा तुमच्या या माध्यमातून आपण सगळे एकमेकांशी जोडले जातो. आज समाजामध्ये खूप विखुरलेले वेगवेगळ्या गटात विखुरलेला समाज आहे.
आणि यावेळेला योगाचं महत्व खूप जाणवतं आपल्याला. कारण आपण एकमेकांशी जोडले जातो. आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं करणारी, वेगवेगळ्या आजकाल सो कॉल्ड जाती धर्मातली लोक आहोत. पण ती आपण योगामुळे एकत्र जोडली जातो. तर योग हा तोडत नाही, योग हा जोडतो. आणि ही जोडण्याची कला शिकण्यासाठी योगाभ्यास केला पाहिजे. तर हा योगच एक उत्तम मार्ग आहे, की जो सगळ्यांना जोडून ठेवेल आणि आपली उन्नती पण होईल. म्हणजे तीनही पातळ्यांवरती आपली उन्नती होण्याचा योग हा उत्तम मार्ग आहे. आता योगामध्ये आपण आतापर्यंत हठयोग ऐकला असेल, क्रियायोग ऐकला असेल, वेगवेगळे योगाच्या प्रथा, षडांग योग आहे. तर या वेगवेगळ्या प्रथा किंवा पद्धती अवलंबल्या जातात. पण यामध्ये आज आपला विषय खास करून आहे तो म्हणजे अष्टांग योग. अष्टांग योग हा जो आहे त्याचं नावच इंडिकेट करतं की अष्ट अंग, 8 अंग आहेत योगाची. महर्षी पतंजलींनी ही 8 अंग आपल्याला सांगितलेली आहेत. आणि ती जी 8 अंग आहेत ती कुठली आणि त्याचा थोडासा आपण आज काही सुरुवातीच्या गोष्टींचा विचार आपण करू शकतो. आता पतंजलींचं मी वारंवार नाव घेते. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्यांनी विश्वाला योगाची देणगी दिली, पण ती कशा स्वरूपात दिली? तर महर्षींची, पतंजलींची योग सूत्रे. योग सूत्रे ही अतिशय महत्वाची देणगी आहे, जे की योग दर्शन पण आहे, योग शास्त्र पण आहे. अतिशय सुटसुटीत आणि सुंदर अशी योग सूत्र दिलेली आहे. या योगसूत्रांमध्ये हे जे पुस्तक आहे किंवा आता उपलब्ध जे पुस्तक तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये 4 पाद आहेत, म्हणजे 4 विभाग आहेत म्हणूया आपण. पहिला आहे समाधीपाद, दुसरा आहे साधनपाद, तिसरा आहे विभूतीपाद आणि चौथा आहे कैवल्यपाद. आता ह्याच्यामध्ये जो पहिला आहे समाधीपाद, तो त्याच्यामध्ये उद्देशच योगाचा समाधी आहे, तो सांगून टाकलेला आहे. परंतु ही समाधी सामान्य माणसाला साधणं शक्य नसतं लगेच. त्याला एक साधनेचं बळ लागतं, त्याच्या सगळ्या शुद्धी व्हाव्या लागतात आणि मग ती अवस्था येते. मग याच्यासाठी काय करायचं? तर सामान्य माणसाने हे अवलंबायचं कसं? हा मुळात प्रश्न पडतो. म्हणून दुसरा जो पाद आहे त्याचं नाव आहे साधनपाद. साधन. साधन हा विषय काय असतो? तर आपण एखाद्या ठिकाणी जायचंय मला, तर मी कदाचित सायकलने जाईल, मी कदाचित मोटरसायकलने जाईल, कदाचित कारने जाईल, बसने जाईल. तर आपल्याला एखाद्या मार्गावर चालण्यासाठी, ती गोष्ट अवलंबण्यासाठी किंवा मला एखादं काहीतरी इंजिनिअरिंगचं काम करायचंय, तर मग एखादं मला टूल लागेल काही करायला. तर आपल्याकडे स्वयंपाकघरात पण आपल्याला काही काम करायचं असेल तर आपल्याला काहीतरी साधन लागतं. मला पोळी करायची आहे, मला पोळपाट लागतं, लाटणं लागतं. तर साधन हवंय. मला ती जी गोष्ट करायची आहे तिच्यासाठी साधन लागतं आपल्याला. तर हे साधन कसं असावं, हे साधन कुठलं असावं याचं वर्णन या साधन पादामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की या मार्गावर तुम्हाला चालायचंय तर तुम्ही काय करायला हवं. आणि योगसूत्रांमध्ये सरळ सरळ मी नेहमी म्हणते तसं योगसूत्र ही गणिताची सूत्रासारखी आहेत. तुम्ही 1+1 म्हणजे 2 उत्तर येणार. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. हे सरळ सरळ याच्यामध्ये दिलेलं आहे. ही अनुभूतीची गोष्ट आहे, करण्याची गोष्ट आहे. खरं तर चर्चा करण्यापेक्षा ती करून बघितली तर आपल्याला त्याचे अनुभव येतात. ही साधनं कोणती आहेत, ती कशी अवलंबायची, या सगळ्याचं वर्णन या साधन पादामध्ये म्हणजे दुसऱ्या पादामध्ये येतं. त्यामध्ये दुसऱ्या पादामध्ये जी सूत्र आहेत त्यातलं 29वं जे सूत्र आहे ते आहे नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टावंगानी. तर हे यामध्ये अष्टांग योग जो आहे त्या अष्टांग योगाची सगळी अंग यामध्ये सांगितली. हे एक सूत्र जे आहे त्यामध्ये पूर्णपणे अष्टांग योगाचं वर्णन त्यांनी दिलेलं आहे. तर याचे अष्टांगाचे भाग कोणकोणते ते आपण आधी बघूया. जनरली सगळ्यांना माहिती आहे, पण आपण ते अवलंबायचे कसे या काळात ह्याच्यावर आपण थोडासा आज फोकस करूया. थोडक्यात मी आधी ती 8ही नावं सांगते. यम हा यम पहिला अंग आहे. दुसरा आहे तो नियम. तिसरा आहे आसन. आसन हे खूप पॉप्युलर अंग आहे. कारण कोणी पण योगा करतं म्हणलं तर काय म्हणतात, तर जनरली आसनं केली जातात. कोणी फिटनेससाठी करत असेल, कोणी आजार दूर करण्यासाठी करत असेल. योगाचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत.
त्यामध्ये आसन हे सगळ्यात पॉप्युलर झालेली किंवा योग म्हणजे आसन अशी एक इमेज झालेली आहे. हे तिसरं अंग आहे. पण त्याच्या आधी यम आणि नियम हे 2 महत्वाचे अंग आहेत. नंतर आहे प्राणायाम. तुम्ही सगळेजण करताच, त्यामुळे प्राणायाम हे चौथं अंग आहे. त्यानंतर येतो तो प्रत्याहार. प्रत्याहार आणि 6वा जो आहे तो धारणा, 7वा ध्यान आणि 8वा समाधी. असं ह्या 8 पायऱ्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. 8 अंग आहेत, 8 पायऱ्या आहेत. आता ह्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला समाधीकडे नेण्यासाठीची ही साधनं आहेत. अचानक आपण पहिलीतल्या व्यक्तीला ग्रॅज्युएशनचं काहीच विचारू शकत नाही आणि पहिली, दुसरी, तिसरी स्टेप बाय स्टेप केला तर तो व्यक्ती ग्रॅज्युएट होतो. आपण असं नाही विचारू शकत त्याला पहिलीमध्येच की हा तुला ग्रॅज्युएशनचे प्रश्न विचारले. तर यासाठी आपल्याला सगळ्या पायऱ्या ज्या आहेत त्या पार करत 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 आपल्याला पुढे जावं लागतं. तर त्यामुळे सगळ्यात महत्वाची पहिली पायरी आहे जी यम, आणि ही बरीचशी चर्चेत किंवा अवलंबताना जास्त त्याच्यावर चर्चा होत नाही. खरं तर आपली जी नित्य नियमाची जीवन मूल्य आहेत, त्या जीवन मूल्यांमध्ये यमाचे जे काही गोष्टी आहेत त्या इतक्या समाजापर्यंत खोलपर्यंत पोहोचवलेल्या आहेत की अगदी साध्या साध्या गोष्टींचे नियम आपल्याला रोजचे घरामध्ये लावून दिलेले असतात की समाजात गेल्यावर कसं वागायचं, काय करायचं, ह्याचं संस्कार आपल्यावर घरांमध्ये होत असतात. पण आपण तो यम आहे या दृष्टीने काही त्याच्याकडे बघितलेलं नसतं. तर सगळ्यात पहिलं अंग जे आहे ते यम आहे. आता हा जो यम आहे तो काय आहे, त्याचे पुन्हा 5 भाग आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या 5 अंगांना यम म्हटलेलं आहे. आता हे अंग का बरं आजच्या काळामध्ये याचं काय महत्व आहे हा प्रश्न आपल्याला पडतो. या पाथवर किंवा या मार्गावर आपण कसं चालणार, तर ही जी 5 अंग आहेत समाजामध्ये मिसळतो आपण, तेव्हा ही 5 अंग जपली तर अनेक सामाजिक क्लेश किंवा सामाजिक समस्या या नष्ट पावतात. माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहणारा प्राणी नाहीये. तो समाजामध्ये मिसळून वागत असतो, सगळ्यांमध्ये मिसळतो. मग ते वागताना काय होतं, तर कुठेतरी भांडणं होतात, कुठेतरी क्लॅशेस होतात आणि मग त्याचे परिणाम घरांवर होतात, समाजावर होतात. कुठे मारामारी झाली तर तिकडे रस्ता बंद, काही काही सगळे समाज विघातक घटना घडतात. मोठ्या पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या घटना घडतात. तर सगळ्यात महत्वाचा विषय त्यांनी सांगितलाय तो म्हणजे अहिंसा. हा कालातीत आहे. सगळ्या काळामध्ये हे सत्य आहे की ते अहिंसेचं पालन केलंच पाहिजे. तुम्ही आता पहिली प्रार्थना म्हणताच अहिंसा परमो धर्म. तर अहिंसा हा परमधर्म आहे. हे या यमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आता ही जी अहिंसा आहे ही म्हणजे अगदी चाकू सुऱ्या घेऊन किंवा हाणामारी करायची कुणाला तरी, मारामारीच करायची असं नाही. तर आपण काया, वाचा, मन या तीनही माध्यमातून कुठल्याही प्रकारे कुणाला वेदना होईल, कुणाला त्रास होईल असं वागायला नको. हातात सुरी घेऊन मारामारी करणं किंवा काठ्या घेऊन मारामारी करणं, कुठल्याही प्रकारचा आघात करणं ही तर पराकोटीची हिंसा आहे. पण त्याच्याही आधी मानसिक अवस्थेमध्ये सुद्धा आपण असा विचार करायला नको. मनाने सुद्धा आपण कोणाला त्रास होईल असा विचार करायला नको. कायेने आपण विचार करायला नको. विचारांमध्येच ही अहिंसा यायला नको. हा अहिंसेचा विचारच मुळी मनामध्ये यायला नको असं यमाने सांगितलंय. आणि मला वाटतं ही जी स्टेप आहे ही फार महत्वाची आहे की समाजामध्ये वावरताना जर आपण ह्या विचारांनी वागलो तर जे समन्वय घडून येईल, जे समाज सगळ्यांशी एकमेकांशी प्रेमाने वागेल किंवा त्यातनं काही अन्याय अत्याचारच घडले नाही तर कुठली कंप्लेंट राहणार नाही. त्यामुळे योगाचा जो मूळ हेतू आहे जोडणे, तर हे जोडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन म्हणजे यम आहे. आणि त्यातली पहिली स्टेप झाली अहिंसा. त्याच्यानंतर दुसरं आहे सत्य. सत्य हे कायम कायम ज्याला आपण म्हणतो टिकणारी गोष्ट आहे. आणि त्या सत्याचीच बाजू आपण जर नेहमी पाळली तर बाकीचे पुढचे क्लेश उत्पन्न होत नाहीत. यामध्ये क्लेशांचं पण वर्णन दिलेलं आहे की आपल्याला पंचक्लेश असतात योगसूत्रांमध्ये, साधनपादामध्येच क्लेशांचं पण वर्णन आलेलं आहे. तर अनेक क्लेश आपल्याला उत्पन्न होतात, ते आपल्याच वर्तणुकीने होतात. मी कुणाशी तरी भांडले, मी कुणाशी तरी असत्य बोलले, मी कुणाचं तरी नुकसान केलंय, मी कुणाचं तरी चोरलंय,
अशा आपल्याच वर्तनाने आपलेच क्लेश उत्पन्न होतात आणि मग त्याचा चित्तांवर थर जमत जातो आणि आपली साधना खंडित होते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची स्टेप झाली अहिंसा. त्यानंतर दुसरं आहे यम, तो आहे सत्य. आणि तिसरा आहे अस्तेय. आपण कोणाची वस्तू चोरू नये. आपण अगदी लहान मुलांवर पण हे संस्कार लहानपणापासून करत असतो, की कुठली वस्तू चोरायची नाही, कोणाची वस्तू उचलून आणायची नाही. अगदी आपली छोटी मुलं शाळेतनं आली तर आपण त्यांचं दप्तर धुंडाळत असलो आणि त्यात अगदी खोडरबर जरी वेगळं दिसलं तरी आपण मुलांना म्हणतो, की "अरे हे कोणाचं आहे? हे तुझं कसं काय या तुझ्या दप्तरात कसं काय आलं?" तर अतिशय महत्वाचा संस्कार आपल्या बालपणापासनं हा आपले पालक आपल्यावर करतात, आपण आपल्या मुलांवर, पुढच्या पिढ्यांवर करत असतो. तर हा झाला प्रत्यक्ष चोरीचा विषय. इथे सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे काया, वाचा, मन याद्वारे आपण ती गोष्ट करू नये. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची वस्तू हवी आहे, आपल्याला ती त्याची वस्तू घ्यायची आहे, हा विचार सुद्धा येणं म्हणजे चोरीच आहे. तर ह्या प्रकारे ह्या चोरीकडे काया, वाचा, मन कुठल्याच प्रकाराने आपण जायला नको. हा तिसरा विषय झाला. त्यानंतर येतो तो ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्याविषयी बरेच गैरसमज आहेत. सामान्य माणसाला त्याच्या गृहस्थाश्रमामध्ये राहायचं असतं. तर या ठिकाणी संयम हा त्याचा अर्थ घेणं अपेक्षित आहे. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे ब्रह्म ज्ञान जे आहे ते आचरणात आणलं पाहिजे. त्याच्या सोबत राहिलं पाहिजे. सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे हे जाणलं पाहिजे. आपल्या आचरणामध्ये ज्ञान जे आहे स्वरूपाचं ते मनामध्ये ठसलं पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे संयमी राहिलं पाहिजे. आता या ठिकाणी संयमी राहिलो आपण तर आपली जी इंद्रिय आहेत भगवद्गीतेत कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की इंद्रिय ही वश झाली पाहिजे आपल्याला. तर ही सगळी जी इंद्रिय आहेत ती आपल्या ताब्यात हवी. आपण इंद्रियांच्या ताब्यात नको. म्हणजे मला जिभेला वाटतं म्हणून मी हे खाल्लं मी आणि मग याच्यातून काय होतं की तो जो मोह निर्माण होतो त्यामागे आपण धावतो आणि त्याला अनुराग असं म्हटलं जातं की मी आता समजा आज एक गुलाबजाम खाल्लं मला खूप आवडलं. मला वाटतं मी अजून खायला पाहिजे. अजून खायला पाहिजे मग मी हातातलं काम सोडून ते कसं मिळवता येईल पुन्हा खायला ते बघणार किंवा त्याच्या मागेच माझा विचार जाणार आणि इथेच खंडित होणार आपली हे. किंवा आपल्याला दुसरी एखादी वस्तू हवी आहे, मोठी वस्तू. समजा मला एखादी भारी गाडी घ्यायची आहे. तर तिच्या मागे माझं मन धावायला लागतं आणि मग माझं मन तिकडे धावताना माझ्या बाकी गोष्टी दुर्लक्षित होतात किंवा माझ्या हातून काही अपराध घडू शकतो की मला ती हवीच आहे. त्यातनं अस्तेय पण येऊ शकतं. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही संयम या विषयाने आपल्याला घ्यावी लागेल. ब्रह्मचर्य याचा अर्थ आपल्या इंद्रियांवर आपला ताबा असणं, आपल्या ताब्यात आपण वश केलेली इंद्रिय असणं, हा एक सामान्य गृहस्थाश्रमामध्ये पाळण्याचा भाग आहे. त्यानंतर आहे अपरिग्रह. अपरिग्रह हा विषय महिलांसाठी तरी खास करून खूप अवघड वाटतो. कारण आपल्याकडे घरामध्ये छोटी छोटी वाटी, भांड आपलं सगळ्यात मन अडकलेलं असतं. माझ्याकडे 10 याचा सेट असला वाट्यांचा तरी मला नवीन क्रोकरी घ्यावी वाटेल. माझं कपाट साड्यांनी भरलेलं असलं तरी मला मार्केटमध्ये एखादी सेल लागला किंवा एखादा सीझन आला, एखादा सणवार आला, की अरे नाही, नाही ही साडी माझ्याकडे नाही, हा रंग माझ्याकडे नाही किंवा हे टेक्स्चर वाली साडी माझ्याकडे नाही किंवा अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या माणसाला वाटतं की नाही मला ह्या माझ्याकडे पाहिजे. तर हा जो संग्रह आहे, अतिसंग्रह म्हणजे आपलं जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. गृहस्थाश्रमामध्ये थोडासा संग्रह करणं हे सामान्य माणसाला अलाउ पण केलेलं आहे. कारण जो सामान्य माणूस आहे, गृहस्थाश्रमातला माणूस आहे, त्याला अतिथी आला, तर त्याच्याकडे त्याला अन्न देता आलं पाहिजे. त्याला त्याचा आदर सत्कार करता आला पाहिजे. इतका संग्रह गृहस्थाश्रमामध्ये नक्कीच अलाउड आहे. पण त्यापेक्षा जास्त आपल्या मनाला जी हाव सुटते किंवा मला हे हवं, 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 ही जी हाव आहे, ती हाव कुठेतरी कंट्रोलमध्ये आणली पाहिजे. ते काहीतरी नवीन आलं, शेजाऱ्याकडे आलं, हे आलं, ते आलं, की मला हवीच. ही जी आपली भावना असते, ती भावना कुठेतरी कंट्रोल केली पाहिजे. जितकं आवश्यक आहे तितकं ठेवून जर तुमच्याकडे परमेश्वर कृपेने भरपूर धनसंपदा येत असेल आणि भरपूर साहित्य तुमच्याकडे उपलब्ध होत असेल, तर त्याचं तुम्ही उत्तम प्रकारे दान करावं. योग्य ठिकाणी त्याचं दान करावं आणि हा अपरिग्रह साधावा. हे गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला अवलंबता येतं.
कसं आहे की योगाच्या ज्या ज्या काही ब्रँचेस आहेत आपण ज्या आता अभ्यास करतोय, तर याच्यामध्ये सामान्य माणूस जो गृहस्थ आश्रमामध्ये आहे त्यांनी याचं पालन कसं करावं हा विषय इथं चर्चा करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला एक कुटुंब चालवण्यापुरतं, जसं की आपण म्हणतो की घरामध्ये अन्न थोडं तरी असावं, कधी कोणी अतिथी आला तर त्याच्या हातावर काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे, हा गृहस्थाश्रमाचा नियम आहे. त्यामुळे आपल्याला तितका संग्रह नक्कीच करायला पाहिजे. परंतु त्या संग्रहामागे जाऊन पुन्हा आपलं जे सत्शील वर्तन आहे त्याच्यामध्ये बाधा यायला नको. अशा दृष्टीने ह्या अपरिग्रहाकडे बघितलं पाहिजे. तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 आधार स्तंभांवर यम अवलंबून आहे. आणि हा जो यम आहे, हा समाजामध्ये मिसळताना या जर गोष्टी आपण अवलंबल्या, या गोष्टी आपल्या काया, वाचा आणि मनाने अवलंबल्या, तर सामाजिक जे क्लेश आहेत, सामाजिक ज्या समस्या आहेत, त्या बऱ्याचशा नाहीशा होतील आणि आपलं सामाजिक जीवन अतिशय चांगलं होईल. म्हणजे अष्टांग योगामध्ये किती ताकद आहे, तर तो समाज, उत्तम समाज कसा घडावा याचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी महर्षींनी केलंय. हे इतकं जुनं 3,500 वर्षापूर्वी लिहिलेली योगसूत्र आहेत, जी कालातीत आहेत. आज पण ती आपल्याला अवलंबायला अवघड जातात आणि ती आपल्याला मार्गदर्शक तत्व ठरतात आणि एक उत्तम समाज घडवण्याची क्षमता या यमामध्ये आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी आसन करतो किंवा मी ध्यान करतो, तर या ठिकाणी खरं तर यम पाळलाय हे गृहीत धरलेलं आहे. यमाचं मी पालन केलंय हे गृहीत धरलेलं आहे, की मी हे सगळं असं वर्तन करत असेल तरच मला पुढे जाता येणार आहे. ते गृहीत धरलेलं आहे. पहिली स्टेप अचीव झाली, पहिली पास झाली, तेव्हा मी दुसरी मध्ये जाणार आहे. तर ही पहिली आपली जी आहे, पहिली पास झाली पाहिजे. म्हणून याचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे. हा संस्कार आपण आपल्या बरोबर पुढच्या पिढीला सुद्धा दिला पाहिजे. दुसरी स्टेप येते ती म्हणजे नियम. आता यम झाला तो आहे समाजामध्ये आपण जेव्हा मिसळतो तेव्हा कसं वागायचं, हा झाला यम. आता नियम जो आहे हा स्वतःसाठी आहे. मी स्वतः कसं वागावं, माझं कसं असावं वर्तन, यासाठी हा नियम आहे. आता ह्याच्यामध्ये पण पुन्हा 5 भाग आहेत. तो आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. हे 5 त्याचे अंग आहेत. आता शौच म्हणजे आपण म्हणतो की स्वच्छता. स्वच्छता ही घराची असली पाहिजे. स्वच्छता ही परिसराची असली पाहिजे. स्वच्छता ही विचारांची असली पाहिजे आणि स्वच्छता ही मनाची असली पाहिजे. भावभावनांची सुद्धा असली पाहिजे. आपल्यामध्ये अशौच विचार किंवा अशौच वर्तन असेल तर आपण समाजाशी जोडले जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःवर काय बंधन घालून घ्यायचं, तर मी स्वच्छ, शुद्ध, अगदी चांगलं राहिलं पाहिजे. आपण साधं म्हणतो की नित्य स्वच्छ अंघोळ केली पाहिजे. हा शौचाचा बाह्य भाग झाला. पण आंतरिक जे शौच पाळायचंय ते आंतरिक सौंदर्य कुठलं आहे? तर शौच म्हणजे फक्त शुद्ध, स्वच्छ नाही तर सौंदर्य पण अपेक्षित आहे. तर आंतरिक म्हणजे आंतरिक चांगले विचार मनामध्ये आले पाहिजे. आपण जेव्हा घर स्वच्छ करतो किंवा आपलं अंगण झाडतो, त्या समोर सडा रांगोळी करतो, घर स्वच्छ झाडून पुसून करतो, भांडी स्वच्छ घासून ठेवतो. ही सगळी गृहस्थाश्रमामध्ये आपण नित्य वर्तन करतो. पण याबरोबरच आपल्या मनामध्ये अनेक विचार अनेक विचार, कोणाविषयीच्या भावना, या सगळ्यांचा साठा झालेला असतो. या आपण कधी स्वच्छ करणार? या स्वच्छ करण्यासाठी आपण पुढे म्हणतो की ध्यान वगैरे केलं पाहिजे. पण त्याचा बेस कुठे आहे? त्याचं फाउंडेशन कुठे आहे? तर या यमनियमात आहे. आता शौचाशी मी डायरेक्ट अपरिग्रह जोडू शकते. कारण माझ्याकडे जर 100 गोष्टी मी जमवून ठेवल्या असतील घरामध्ये, तर मला, आपण आता नवरात्रात किंवा दिवाळीच्या वेळेला घर काढतो स्वच्छते करायला, माळ्यावरच्या वस्तू काढतो आणि आपल्याला कळतं की अरे बापरे! ह्या किती गोष्टी मी जमवून ठेवल्या. खरंच या लागतायत का? किंवा पुन्हा त्या पुसून वगैरे आवरून नाही, पुन्हा कधीतरी लागेल म्हणून ठेवतो. पण त्या योग्य वेळी त्याच वेळेला आपण त्या कुणाला गरज असेल त्याला देऊन टाकल्या, योग्य वेळीच त्या काढल्या, तर त्याचा साठा होणार नाही आणि अस्वच्छता उद्भवणारच नाही. आता त्याच्या मागे वैचारिक कशी गोष्ट येते, की आता मी समजा खूप काही मौल्यवान वस्तू असतील घरात, त्या सगळ्या साठवून ठेवल्या.
तर त्याच्या मागे माझी सतत चिंता राहील, अरे ह्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे, ते कुलपात आहे, मग मी बाहेर गेले तर माझं कुलूप उघडत नाही ना, या सगळ्या विचारांनी आपण अडकून जातो. तर इथे आपण अपरिग्रह जर केला आधीचा यमामधला, की अनावश्यक गोष्टी जमल्याच नाही, तर शौच फार लवकर साधता येईल. अनावश्यक विचार, अनावश्यक गोष्टी ह्या न जमवता स्वच्छ आणि शुद्ध काया, वाचा, मन प्रत्येक ठिकाणी पुन्हा काया, वाचा, मनाने हे शौच साधायचं आहे. त्यानंतर येतो तो विषय म्हणजे संतोष. संतोष ही गोष्ट मनाची आहे. कारण की समजा एखादी व्यक्ती असेल, ती गरीब असेल, तरी तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतं आपल्याला. वारकरी संप्रदायाचे लोक असतील किंवा तुम्ही सत्संगात सगळेजण आहात, तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या, माझ्या घरामध्ये, सगळ्यांच्या घरात कुठली समस्या नाही असं नसतं. समस्या असते, तिच्यावर आपण कार्य करत असतो. कधी कुणाच्या घरात कोणी ऍडमिट असतं, कुणाला आर्थिक ताण असतो. काही ना काही सामाजिक, कौटुंबिक अशा समस्यांना आपण सतत सामोरे जात असतो. संसार म्हणल्यावर हे अपेक्षित आहे. पण मनामध्ये जो संतोष आहे, समाधान आहे, आंतरिक समाधान जे आहे ते असेल, तर आपण सगळ्या समस्यांवर नीट शांतपणे विचार करू शकतो. आणि तो आंतरिक समाधान नसेल, आपण आपल्याला परमेश्वरांनी रोज जे अवयव दिले आहेत, सगळे सगळे नीट कार्य करतायत, जे जे दिलंय आपल्याला त्याला ग्रॅटिट्यूड म्हणू आपण किंवा आपण थँक्स गिव्हिंग म्हणतो. तर ते हे जर आपण मनामध्ये ठेवलं, की जे मला परमेश्वराने दिलंय ते प्रसाद रूप आहे आणि तो प्रसाद मी छानपणे अनुभवते आहे. ही भावना ठेवली पाहिजे. हा संतोष, मनाची ही उत्तम समाधानी वृत्ती आपल्यामध्ये आपण अंगीकारली पाहिजे. हा आहे संतोष. हा संतोष असेल तर तुमचं मन विचलित नसेल होत, तर तुम्ही प्रत्येक समस्येवर उत्तम तऱ्हेने विचार करू शकता, उत्तम तऱ्हेने त्यातनं मार्ग काढू शकता. मनच विचलित असेल तर हा संतोष नसेल, तर आपण मार्ग नीट काढू शकत नाही. त्यानंतरचा विषय येतो तो म्हणजे तप. तप म्हणजे तापवणे. तापवणे म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्या प्रसंगातून पुढे नेताना जी आपली साधना घडते, त्या गोष्टीवर आपण मन एकाग्र करतो आणि ते तप आपण करतो. ती आपली साधना जी आहे ती पुढे आपल्या कामाला येते. आता आपण बरेच तप केलेली जी ऋषी मंडळी आहे त्यांचं वर्णन ऐकतो, की त्यांनी एका पायावर उभं राहिलं, उन्हातान्हात हे केलं, हे खाल्लं नाही, ते खाल्लं नाही. असं खूप कठीण आचरण या ठिकाणी कथांमध्ये आपण जुन्या ऐकलेलं असतं. पण आजच्या आधुनिक काळामध्ये जे आपण सामान्य माणसं जगतो आहोत, त्यामध्ये जे काही आपण ठरवलं असेल ध्येय, आता तुम्ही नित्य योग साधना करता आहात, तर त्यामध्ये जे काही आपण ध्येय ठरवलं असेल त्या ध्येयाला एकाग्रपणे फॉलो करायचं. त्यापासून विचलित व्हायचं नाही. भले मग घरामधल्या अडचणी असू दे, कुठल्या आपलं आजारपण छोटं-मोठं असू दे, तर ही तप जी आहे ती त्याच्यावरची आपली जी नजर आहे ती हटली नाही पाहिजे. तर यामध्ये हे तप या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर अगदी उपास-तापास करून आपली प्रकृती खराब करून घ्यायची, साबुदाणा खाऊन, हे इथं तप अपेक्षित नाहीये. किंवा आपण जी व्रत करतो त्यामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या टाळून आपण खरा त्यातला आशय जो आहे, त्यातली साधना आहे, मंत्र साधना असेल किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असेल, तो करणं हे इथं अपेक्षित आहे. त्यानंतर येतो तो स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास. सतत अभ्यास केला पाहिजे हे कबूल आहे, पण स्वतःचा अभ्यास, स्व अध्याय. माझ्या आत मी डोकावलं पाहिजे. मी सगळं बाहेरचं ज्ञान गोळा केलं, पण माझ्यामध्ये मी काय परिवर्तन केलं? तो वारंवार समजा एखादी गोष्ट मी शिकली असेल, त्याचा वारंवार मी सराव केला पाहिजे. आता जसं प्राणायाम आहे, तसा मी वारंवार सराव केला पाहिजे. किंवा आता उल्लेख झाला भगवद्गीतेचा, तर मी भगवद्गीता कंठस्थ केली. पण मग जी ती मी वारंवार म्हटली नाही, तर ती काही राहणार नाही कंठस्थ आणि तिचे फायदे पण मिळणार नाही. तर हे वारंवार अभ्यासात राहिलं पाहिजे. स्वाध्याय म्हणजे आधी स्व अध्याय, स्वतःवर काम केलं पाहिजे. स्वतःचा अभ्यास हा सातत्याने चालू ठेवला पाहिजे. हा एक इथे चौथं अंग आहे नियमाचं. त्यानंतर येतं ते ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधानामध्ये आहे की योगाभ्यास जो आहे आपण करतो तो नित्य ईश्वराला अर्पण करतो. ईश्वरानेच आपल्याला सगळं दिलेलं आहे. हे अवयव, हे आयुष्य, ही सृष्टी, हे सगळं ईश्वराने आपल्यासाठी दिलेलं आहे आणि त्याचा आपण उपभोग घेतो आणि आपण जी काही साधना करतो, जे करतो ते त्याला अर्पण करायचं. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, यत करोषि यजस्नासि यज्जुहोषि ददासि यत.
तर जे तू करशील, जे खाशील, जे हवन करशील, जे पूजन करशील, ते सगळं मला अर्पण कर. सोप्पा मार्ग सांगितलाय. म्हणजे आपल्या डोक्यावर कशाचाच त्याचा भार राहत नाही. तर हे ईश्वर प्रणिधान, आपण त्या ईश्वराचाच भाग आहोत आणि जेही आपण करतो हे त्यालाच अर्पण करायचंय. हा विषय येथे समजावून सांगितलेला आहे. ईश्वर प्रणिधान. योग दर्शनामध्ये ईश्वर, सांख्य दर्शन आणि योग दर्शन, दर्शनांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा ती दोन्ही खूप सारखी आहेत. पण योगामध्ये महत्वाचं काय आहे, तर ईश्वर हे तत्व धरलेलं आहे. आणि या ईश्वराला समर्पण केल्याने आपल्याला किती हलकं वाटतं, हा पण पुन्हा अनुभवाचा विषय. तर यम आणि नियम हे थोडेसे योगाच्या बाबतीत चर्चिले न जाणारे विषय थोडेसे आपण जास्त विस्ताराने घेण्याचा प्रयत्न केला. कारण ह्या दोन्ही पहिली आणि दुसरी झाली असेल तरच आपण तिसऱ्या अंगाकडे जाऊ शकतो. त्यामुळे समाजात वावरताना आणि स्वतःचं आयुष्य जगताना स्वतःला जी एक डिसिप्लिन लागते, स्वतःचं जे एक वर्तन लागतं, नित्य माझी जी आहे दैनंदिनी ती कशी असावी याचं एक वर्णन लागतं, ते इथे मार्गदर्शन या नियमामध्ये दिलेलं आहे. यम हा समाजात मिसळताना वापरायचा, नियम हा स्वतःसाठी वापरायचा. स्वतः कसं वागायचं यासाठीचा नियम आहे. नंतर तिसरं अतिशय पॉप्युलर असं अंग आहे ते म्हणजे आसन. जर माझं मन विचलित असेल, माझ्या मनामध्ये 100 गोष्टी कुठल्या कुठल्या येत असतील. आता मी इथं बसली आहे आणि माझे विचार 100 ठिकाणी धावताय किंवा माझ्या घरात काहीतरी समस्या आहे, कोणीतरी ऍडमिट आहे, तर बाहेर आपण बघतो की ती व्यक्ती येरझारा घालत असते. ती स्थिर बसूच शकत नाही. तर आसनाच्या बाबतीत त्यांनी एक फार महत्वाचं सूत्र दिलंय, ते म्हणजे आहे स्थिर सुखम आसनम. आसन कसं असावं? असंच बसा, तसंच बसा असं नाहीये. तुम्हाला स्थिर बसता आलं पाहिजे आणि सुखमय वाटलं पाहिजे. ज्याही अवस्थेत बसाल तुम्ही त्यामध्ये सुखमय वाटलं पाहिजे आणि स्थिर बसू शकले पाहिजे. थोड्या वेळापूर्वी मी जे उदाहरण दिलं, की माझा जर पाय दुखत असेल, पाठ दुखत असेल आणि मी एखादी आसन स्थिती घेतली या ठिकाणी अपेक्षित आहे. तर स्थिर सुखम आसनम. हे आसन स्थिर असलं पाहिजे, सुखमय असलं पाहिजे. तरच मी काम करू शकेल. किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करताना एखाद्या मशीनवर कोणी काम करत असेल आणि त्याचं मन विचलित असेल, तर त्याच्या हातातला जॉब गळून पडेल, त्याचं मशीनचं कोऑर्डिनेशन होणार नाही, समन्वय साधणार नाही आणि मग अपघात होऊ शकतात. त्यामुळे इथे स्थिर मन असेल, म्हणजे तुम्ही यमनियम पाळलेले आहेत आणि मन तुमचं स्थिर झालंय. कारण ना तुम्ही समाजात चुकीचं वागले, ना तुमचं स्वतःचं वर्तन तुम्ही खराब केलंय, शिस्तीत डिसिप्लिन मध्ये वागले आहात, तर तुमचं मन शांत राहील. कुठल्याही प्रकारचं विचलित होणार नाही मन. त्यावेळेला तुम्ही आसन स्थिरपणे साधू शकता. आणि याचा परिणाम असा आहे की ततो द्वंद्वानभिघात हा, मनामध्ये जी द्वंद्व आहेत ती सगळी नष्ट होतात. हा सरावाचा भाग आहे. तुम्ही आधी एखादं आसन घेतलं तर कदाचित तुमच्या हातापायांना कंप सुटेल, काही त्रास होईल. पण हळूहळू तुम्ही नित्य सराव करत राहिला तर तुमचं शरीर आणि मन याचा अतिशय उत्तम समन्वय या ठिकाणी साधला जाऊ शकतो. तो आहे आसन. तर यम ही पहिली पायरी, नियम ही दुसरी पायरी, आसन ही तिसरी पायरी. एक एक पायरी मिळवत गेलो आपण तरच आपण पुढे जाणार आहोत. आता त्यानंतर येतं ते प्राणायाम. प्राणायाम पण अतिशय पॉप्युलर असं अंग आहे. बऱ्याच समाजात बऱ्याच लोकांना ह्याविषयी माहिती आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तस्मिन सती श्वास प्रश्वास, त्याचा जो विच्छेद आहे त्या श्वास आणि प्रश्वासाचा, तो म्हणजे प्राणायाम. या प्राणायामावर, या श्वासावर आपलं स्वतःचा कंट्रोल पाहिजे. या श्वास, आपल्याला राग आला तर आपली जलद गती होते श्वासाची आणि आपण मनाने शांत असलो तर आपलं संथ श्वसन होतं. तर ही जी गती आहे त्यावर आपला कंट्रोल आला पाहिजे आणि आपला कंट्रोल आपण श्वासाचा अभ्यास केला तर आपल्या श्वासावर आपला कंट्रोल आला तर आपल्या भावभावनांवर पण आपला कंट्रोल येतो.
आणि पुन्हा या हेल्प करतात यमनियमाला. माझा जो श्वास संत ह्या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी आणि एकमेकांशी जोडलेल्या आहेत. माझा जर नित्य प्राणायामाचा अभ्यास असेल तर माझ्या भावना अशा तीव्रपणे एक्सप्रेस होणार नाहीत. त्या एक्सप्रेस झाल्या नाही तर मी समाजात वावरताना पण नीट वागेल आणि अर्थातच माझे स्वतःचा नियम असेल की मी हा स्वाध्याय रोज करेल तर मग आपोआपच माझं वर्तन चांगलं होईल. तर ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप. आता तुम्हाला प्राणायामाला बसायचं असेल तर तुम्हाला उत्तम आसन धारण करता आलं पाहिजे. उत्तम आसन केव्हा होईल? तुम्ही द्वंद्वातीत असाल, यमनियम पाळलेले असाल. म्हणजे हे आधीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या गृहीत धरल्या आहेत की ही तुम्ही अचीव केली आहे. स्टेप नंबर 1 अचीव केली, स्टेप नंबर 2 अचीव केली, स्टेप नंबर 3 अचीव केली आणि मग तुम्ही पुढे आले चौथीत. ती म्हणजे चौथी स्टेप आहे प्राणायामाची. तर याने काय होतं तर जे आपल्या ततक्षीयते प्रकाशावरणम असं म्हटलेलं आहे. तर आपण चैतन्याचाच भाग आहोत. आपल्यामध्ये चित्त जे म्हणतो आपण ते चित्त चैतन्य शक्ती आपल्यामध्ये वास करते. आणि ही का बरं दिसत नाही? आपण सगळेजण दिव्य विभूती का नाही दिसत? तर आपल्यामध्ये ही जी चैतन्य शक्ती आहे तिच्यावर आवरण जमलंय. जसं एक कंदील असतो, कंदील पूर्वीच्या काळी वापरत होते. तेव्हा त्याची ज्योत मोठी केली की हळूहळू त्या काचेवर काळं काळं जमायचं आणि त्यातली जी ज्योत आहे ती तेवढी छानच जळत होती. पण त्या काचेवर जे काळं काळं जमलंय, काजळी जमलीये त्यामुळे ती ज्योत मला चांगली दिसत नाही. मग आपण रोज ते कंदिला पूर्वीच्या लोकांना माहित असेल कंदिलाची काच काढून ती रोज पुसली जायची, स्वच्छ केली जायची आणि मग ती ज्योत जी आहे ती उजळलेली दिसते. तर आपल्या वर्तनाने, आपल्या सगळ्या कौटुंबिक, सामाजिक समस्यांमुळे सामान्य माणूस गांजून जातो. आणि तो गांजलेला जेव्हा असतो तेव्हा त्याच्या आतमध्ये जे चित्त आहे, चैतन्य शक्ती आहे, जो प्रकाश आहे, त्या प्रकाशावर ती आवरण जमतं आणि ती दिसेनाशी होते, दिसत नाही. तर ती स्वच्छ करण्याचं काम कशाने होतं? तर प्राणायामाने. प्राणायामाचा अतिशय उत्तम असं हे काय म्हणतात फलित आहे. जसं आसनाचं सांगितलं की द्वंद्व जी आहेत ती नष्ट होतात. तसं प्राणायामाने हा जो चित्तशक्तीवरती आवरण जमलेला आहे, काजळी जमली आहे, मळ जमलाय, तो स्वच्छ होतो, त्याची शुद्धी होते. म्हणून ततक्षीयते प्रकाशावरणम असं या ठिकाणी प्राणायामाचं अतिशय महत्वाचं असं इथे अंग इथे वर्णन केलेलं आहे. त्यानंतरच्या ज्या आता महत्वाचं सांगते की अष्टांग योग आपल्या वेळेचा याचं भान ठेवत सांगते की अष्टांग योगामध्ये 8 अंग जरूर सांगितलेली आहेत. पण सामान्य माणसासाठी कुठली अंग महत्वाची आहेत? कारण आपण म्हणूया की आपण थोडेसे कनिष्ठ दर्जाचे साधक आहोत या जन्मी. कदाचित या साधनेतून आपण पुढच्या जन्मांमध्ये उत्तम दर्जाचे साधक होऊ शकतो. तर यामध्ये अष्टांग योगात 2 भाग महत्वाने प्रामुख्याने केले जातात. ते म्हणजे बहिरंग आणि अंतरंग. बहिरंग मी आता सांगितला तो यम, नियम, आसन, प्राणायाम. हे जे आहेत हे बहिरंग. म्हणजे मी यम करते म्हणजे काय करते? मी समाजात वावरताना कसं वागायचं, काय नाही हे ठरवते. हे बहिरंग आहे, बाहेर दिसणारं अंग आहे. नियम सुद्धा काय मी एखादं व्रत करते, मंदिरात जाते. आता पॉप्युलर व्रत आहे की महादेवाला लोटाभर पाणी वाहणे किंवा अजून कुठली व्रत कोणी हे तुम्हाला बाहेरच्या जगाशी इंटरॅक्ट करताना दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आसन सुद्धा तुमचं भौतिक शरीर जे आहे, ती जी बॉडी आहे, तुमची फिजिकल बॉडी, तिच्या माध्यमातून तुम्ही आसन साधत असता. तर प्राणायाम सुद्धा आपल्याला बाहेरच्या जगाशी जोडतो. पण आता समजा मी इथे ध्यानाला बसलीये आणि माझ्या मनामध्ये एखादी मी शब्द घेतलाय मंत्राचा आणि माझं मन 100 ठिकाणी भटकतंय. मी इथे स्थिर बसलेली. हे ध्यान लागलेलं नाही. ध्यान साधलेलं नाहीये. तर हे अंतरंगाची गोष्ट आहे. माझ्या अंतरामध्ये काय चाललंय अंगात टोकावून बघण्यासाठी जे आहे त्याला म्हणतात अंतरंग योग. तर बहिरंगाची ही अंग आहेत प्राणायामापर्यंतची आणि अंतरंगासाठी धारणा, ध्यान आणि समाधी ही 3 अंग आहेत. आता मधून येतो तो प्रत्याहार. प्रत्याहार जो आहे तो हा संयम शिकवतो. संयम पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारांनी योगामध्ये असो, भगवद्गीतेमध्ये असो, कुठल्याही तज्ञानामध्ये असो, संयम हा महत्वाचा भाग घेतलाय. आणि संयम किंवा प्रत्याहार ही खरं तर अंतरंगाची प्री रिक्विजिट आहे. हा प्रत्याहार तुम्हाला साधला पाहिजे तर तुम्ही पुढे धारणा, ध्यान, समाधीकडे जाऊ शकता. तर प्रत्याहार आहे हा इंद्रियावर ताबा ह्या गोष्टीसाठी सांगितलंय.
कधी कधी आपल्याला मन बाहेर ओढतं म्हणून आपण अगदी ठरवून काही गोष्टी करतो की मुलांची आता 10वी-12वी आहे, तर आपण घरामध्ये जास्त काही कार्यक्रम करत नाही, आपण जास्त सामाजिक कार्यक्रमात मिसळत नाही, त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टींपासून स्वतःला एका व्रतस्थ व्यक्तीसाठी बांधून ठेवतो. 10वी आहे, 12वी आहे, महत्वाचं वर्ष आहे. या काळामध्ये आपण बऱ्याच गोष्टींचे बंधनं घालून घेतो स्वतः. तर आधी कदाचित ही बंधनं, मग नंतर त्या विषयाची गोडी उत्पन्न झाली, ही सत्य आपली नित्य दैनंदिनी झाली, की मग आपल्याला ह्या एक्सटर्नल फोर्सेसची गरज पडत नाही. एखाद्या मुलाला नाही नाही तू आज खोलीत बस, बाहेर जायचं नाहीस, असं जेव्हा तू 7 ते 8 अभ्यास केला पाहिजे, 100 वेळा त्यात उठून बाहेर आलं नाही पाहिजे, हे सगळं आपण सांगतो. सिनेमाला गेलं नाही पाहिजे, घरात मोबाईलवर सगळं आहे तर मोबाईल पाहिजे, अशा प्रकारे जी आपण बंधनं घालतो ती संयम शिकवणार बंधन आहे. आणि मग त्याची एकदा सवय झाली आणि मूळ अभ्यास सवय झाली, की मग आपल्याला त्या बाहेरच्या गोष्टी खुणावत नाहीत. पण जर आधी खुणावत असतील तर आपल्याला प्रयत्नपूर्वक त्यांच्यापासून दूर राहावं लागतं. हा झाला. आणि हा जो प्रत्याहार आहे तो फाउंडेशन आहे. कुठला? अंतरंग योगाचा. अंतरंग योगामध्ये धारणा, ध्यान आणि हे पुढची अंग सांगितली. आता ह्या अंतरंग योगात मी उल्लेख करते, वेळ आपल्याकडे तसा कमी आहे. जी आहे ती धारणा म्हणजे एखादा मंत्र घेतला. आता जसं तुम्ही मृत्युंजय मंत्र म्हटलात किंवा आता मी साधी ओंकार साधना समजा सांगितली. तर ओंकाराची साधना करताना आपण ओम म्हणतो. ओमचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. हो की नाही? पण आपल्या काही वेळानंतर आपलं ते चित्रही जातं, तोंडाने वैखरी वाटे आपण ओंकार म्हणत असतो. पण आपलं मन 100 ठिकाणी भटकलेलं असतं. मग काय करायचं? भटकलेलं मन जे आहे, धारणा धरून बसायचं त्याला. वारंवार मन भटकतंय, त्याला परत आणायचं एकत्र आणि त्या ओंकारावर कॉन्सन्ट्रेट करायचं. ओंकाराच्या चित्रावर कॉन्सन्ट्रेट करायचं. आपल्याला काहीतरी सगुण रूप लागतं. हो की नाही? आपण देवाची एखादी मूर्ती असते किंवा एक आपलं प्रतीक असतं धर्माचं असेल. ही प्रतीक का दिली आहेत? धारणा सोपी जावी म्हणून. की आपल्याला सगुण रूपामध्ये काहीतरी समोर लागतं. तिच्यावर आपण चित्त एकाग्र करतो. तर चित्त एकाग्र करण्यासाठी एखादी मूर्ती लागते, एखादा आकार लागतो, एखादं प्रतीक लागतं, अक्षर असेल, मंत्र लागतो. मन सदा भटकत राहणार, भटकत राहणार, याच्यामध्ये काही चूक. पण आपल्याला त्याला अभ्यासाने वारंवार त्या फ्रेम मध्ये आणायचंय. जसं की मी एक फ्रेम घेतली, त्याच्यामध्ये ओंकाराचं चित्र आहे आणि मग मी त्यावर कॉन्सन्ट्रेट केलं, त्याच्याकडे बघितलं आणि मी म्हणते. हळूहळू माझ्या समोर कधी ओंकाराचा अर्धा भाग येईल, कधी खालचा येईल, कधी मागचा तो अर्धचंद्र येईल, कधी त्यातलं टिंब येईल. पण माझं 100 ठिकाणी भटकणारं मन त्या फ्रेम मध्ये सीमित होईल. त्या एका फ्रेम मध्ये माझं मन सीमित झाल्यावर काही गोष्टी सोडून मी त्या फ्रेम पुरती मर्यादित आणण्यामध्ये सक्सेसफुल किंवा मी तिथे यश मिळेल मला. माझ्या मनाला इतकं भटकण्यापासून एवढ्यापर्यंत आणलं. हळू करत करत आपण अजून जास्त कॉन्सन्ट्रेशन चांगल्या तऱ्हेने करू शकतो. ही झाली एकतानता. त्या गोष्टीशी मी ओंकार म्हणते, त्याच्याशी मी एकतानता ते आहे. तर हा झाला धारणेचा भाग. आता यातूनच येतो तो ध्यानाचा भाग. ध्यान हे आपोआप लागतं, सलग लागतंच असं नाही, ही साधनेचा भाग आहे. धारणा ध्यान अशी अवस्था आपली येत जाते. तर ही पुढची प्रगती आहे. समाधी ही त्याचं अल्टिमेट एम आहे, जी परमेश्वराशी एकरूपता साधते, अशी ही समाधी आहे. ही अष्टांग योगाची 8 अंग आज मी तुमच्या समोर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आपल्यापैकी कुणाला यावर काही चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर कृपया करावं. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव. थोडस प्रत्याहाराबद्दल थोडस अजून स्पष्ट करा. अच्छा, आता कसं आहे की आपलं प्रत्याहाराचं ना, आमचे मंडित गुरुजींचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये फार सुंदर चित्र दिलंय की आपण आता अगदी तुम्ही सामान्य माणसाच्या बाबतीत सांगते की विद्यार्थी असेल एखादा आणि त्याला परीक्षेचा काळ आहे,
तर आपण त्याला बंधनं घालतो की बळजबरी, जसं आपण घोड्याला म्हणतो की नाही झापड लावलेली असते, त्याचं मन इकडे तिकडे दिसूच नाहीये त्याला, दिसूच नाही. आधी आपल्याला एक्सटर्नल फोर्सेसची मदत घ्यावी लागते, की मला या गोष्टींपासून माझं मन इकडे ओढलं जातंय, तिकडे ओढलं जातंय, मग मी जात नाही. किंवा ॲडिक्शनची गोष्ट मी सांगू शकते, की ॲडिक्शन असेल, लोक पण त्या मित्रांपासून त्यांना तोडतो, त्या लोकांमध्ये मिसळू देत नाही, त्या प्रसंगांमध्ये जाऊ देत नाही. मग हे एक्सटर्नल फोर्सेस काम करायला लागले, की आपण हळू त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशनकडे जाऊ शकतो. तर त्यामध्ये ऍक्च्युली ही जे विषय आहे, इंद्रिय आणि विषय असं भगवद्गीतेत पण आहे किंवा योगामध्ये पण सांगितलंय. इंद्रियाचे विषय आहे. माझं नजर जे आहे, माझं जे प्रत्येक आहेत ही अवयव, की डोळे आहे, कान, आपण ज्याला म्हणतो ज्ञानेंद्रिय. तर ही ज्ञानेंद्रिय जी आहेत किंवा माझी ही जी इंद्रिय आहेत ती त्या विषयाकडे धावतात. डोळ्याचा विषय काय आहे म्हणे, तर मला काय बघावं काहीतरी विचित्र फिल्म्स बघावे वाटतात का, मग त्याच्यापासून जो सोर्स आहे त्या विचित्र फिल्म्स देणारा तोच मी काढून टाकला. लहान मुलं मोबाईल शिवाय आजकाल खात नाहीत. तो मोबाईल त्यांना न देण्यासाठी पालक आटोकाट प्रयत्न करतात. तर त्याच्यापासून तो मोबाईल त्याला न मिळू देणं किंवा मोबाईलचा उपवास धरणं आपल्या बाबतीत सुद्धा सिनियर लोकांच्या बाबतीत. तर हा बळजबरी करायचा आधी भाग आहे आणि नंतर मग आपल्याला त्या की मग काही आपला डोळा किंवा आपले कान त्या गोष्टीकडे धावत नाहीत. आपले हे जे अवयव आहेत त्याला एक एक विषय आहे. कानाला ऐकायचं असतं काहीतरी, त्वचा, हवा तो स्पर्श हवा मला, तो स्पर्श हवा. कानांनी मला तेच म्युझिक ऐकायचंय, तेच दृश्य बघायचंय. जिभेने मला तीच गोष्ट खायची आहे. तर हे त्याचे विषय आहे. या विषयांपासनं त्याला दूर ठेवायचं. त्याच्यापासनं त्याला संयम शिकवायचा. हा इथे प्रत्याहारमध्ये अपेक्षित आहे. ओके ताई, थँक्यू. जय गुरुदेव. मी मागही एक प्रश्न विचारला होता तुम्हाला. गुरुजीने एक हा पुस्तक सर, लिहिलं हा आहे सर. की योग स्टार्ट विथ समाधी. त्यावर तुम्ही काहीतरी तेव्हा हो. एक्सप्लेनेशन केलं, मी विसरलो. ते परत एकदा सांगा ना. अच्छा अच्छा. कसं आहे की तुम्ही पतंजलींच्या योगसूत्रांविषयी आपण बोललो ना तेव्हा. हो, येस येस तर येस. हा हा तर ही जी पतंजलींची योगसूत्र आहे त्यातला पहिलाच पाद जो आहे तो समाधीपाद आहे. ओके, या. समाधीपाद आहे. म्हणजे पहिला चॅप्टर जो आहे तो समाधीचाच आहे. कारण योग म्हणजे अल्टिमेट एम हे समाधीच आहे. पण आता हे जे पुढचे आहेत हे का निर्माण केले, तर सामान्य माणसासाठी निर्माण केले. खरं तर समाधीच आहे. त्या स्वरूपाशी आपल्याला एकरूप होणं हाच योगाचा मुख्य उद्देश आहे. आणि पहिल्या पादामध्ये त्यांनी सगळंच दिलंय. समाधीचे प्रकार दिलेत वेगवेगळे आणि त्या योगसूत्रांमध्ये समाधीचे सगळे वेगवेगळे प्रकार दिले आहेत. आणि ती समाधी कशी महत्वाची हे याचं वर्णन पहिल्या पादात येतं. पण हे अचीव कसं करायचं सामान्य माणसासाठी, त्यासाठी निर्माण झाला तो साधनपाद, म्हणजे टूल. आपल्याला टूल हवं ना, आपल्याला अचिव्हमेंट करायची आहे समाधीची, पण त्यासाठी जो मार्ग अवलंबायचा आहे. ऑल ऑफ अ सडन मी समाधी, माझं ध्यानच लागणार नाही, समाधी तर फार पुढचा भाग झाला. त्यासाठी यम नियम आसम हे एक एक करत गेलं आपण, की मग आपण 8व्या अंगाला म्हणजे समाधीला पोहोचतो. तर पहिला चॅप्टरच त्यांनी समाधीचा दिलाय, त्याचं नावच समाधीपाद आहे. नंतर साधन आहे, नंतर विभूती आहे आणि नंतर मग कैवल्यपाद आहे. विभूतीमध्ये सुद्धा काय होतं की आपण साधनेच्या मार्गावर चालत असताना बरेच अचीव केल्यावर आपल्याला एक येतं ना, मला अचीव झालं म्हणजे सिद्धी मिळतात योग्यांना, की कोणाला आकाशगमन, कोणाला भिंतीच्या पलीकडे दिसणं, कोणाला भविष्य दिसणं, कोणाला आपल्याला गतजन्म, काही काही साधना मिळतात आणि त्या साधनांचं वर्णन पण आहे विभूतीमध्ये. अतिशय सुंदर वर्णन आहे की कुठल्या साधना त्यांना सिद्धी कुठल्या प्राप्त होतात. तर त्याचा उपयोग करतात लोक समाजात आणि त्याचा कमर्शियल उपयोग केला जातो. कधी कधी वाईट गोष्टींसाठी उपयोग केला जातो. तर ह्या सिद्धींना फार जपून वापरलं पाहिजे. ती सिद्धी प्राप्त झाली ही जनरली फारसं कोणाला सांगितलं नाही पाहिजे आणि तरच तुम्ही म्हणजे तिथे पुन्हा संयम आला. म्हणजे घटनेमध्ये सुद्धा एखादी गोष्ट अचीव झाल्यावर आपण वाहून जाऊ शकतो. सिद्धी ज्यांना प्राप्त झाल्या ते असेच सिद्धी प्राप्त झालेले लोक आपल्याला भेटतात आणि ते समाजात खूप पॉप्युलर असतात. त्यांचं मोठं अवडंबर माजलेलं असतं.
तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परत कंट्रोल करायचंय, तेव्हा कैवल्य म्हणजे अल्टिमेट समाधी जी आहे, कम्प्लीट एक होणं, ती कैवल्य अशी स्थिती साधते. त्यामुळे त्यांनी स्टार्ट पण समाधीपासून केले आणि शेवटचा पाद पण कैवल्य आहे, कैवल्य पाद आहे. म्हणजे कोणीच नाही, एकमेव, एकटं असं. आणि गुरुजी कायम सांगतात ध्यान समाधीबद्दल की डुईंग नथिंग इज अ समाधी. येस, खरंय खरंय. तुम्ही त्यात आपोआप काही लागतं करत ध्यान हे. असत नाही. आणि एस-एस-आयचा कोर्स त्यांनी असा केला आहे की कळत सगळ्यांनी ती समाधी अवस्था प्राप्त केल्यानंतर गुरुजी नंतर सांगतात की ही समाधी आहे. म्हणजे मग त्यात प्राणायामाला, प्रत्याहाराला आहे तुमचं अन्न आलं सगळं. म्हणजे एस-एस-आयचा कोर्स त्यांनी असा ड्राफ्ट केलाय की अल्टिमेटली अरे मी तर ती समाधी होती. म्हणजे हा नेचर म्हणजे तुम्ही काहीच न करता ते प्राप्त करताय. आणि एस-एस-आय कोर्स हा यासाठी हटके आहे, अगदी अलग आहे. Sweet. छान छान, खरंच छान. तेच म्हणलं म्हणजे योग साधकांसमोर बोलतेय मी, तर हा परत रिव्हिजिट करतोय आपण त्या विषयाला. सगळ्यांना माहितीये किंवा त्याचा अनुभव आहे. तुम्ही सगळे रेग्युलर साधक आहात, त्यामुळे या गोष्टींची आपण पुन्हा एकदा उजळणी केली. बाकी तसं काही नवीन नाही, तुम्ही सगळेजण साधकच आहात. आणि यात आणि प्रगती मिळण्यासाठी मग ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स केला, बीएसटी केले काय. आणि अल्टिमेटली त्यांनी म्हटलं टीचर्स ट्रेनिंग घ्या, कारण का तुम्ही त्यात परिपूर्ण होता. म्हणजे शिकवण्यासाठी अरे नाही, तुम्हाला पूर्णपणे शिकायला टीटीसी. आणि अच्छा. कॉन्स्टंट सत्संग मध्ये राहा हे त्यांचा आग्रह होता. हो हो. ते स्वाध्यायात आलं ना, की आपण नित्य हा, केलंच सत्संग. पाहिजे, रोज अभ्यास केला पाहिजे. नाही, छान. कुठे आहे औरंगाबादला केंद्र हे? म्हणजे संभाजीनगरला? गिरनार तांडा तो पैठण रोडवर. हा हा हा, अच्छा अच्छा. तिथे आहे का आश्रम? हा, 2000 साली 25 वर्ष झाली ते. एस हो एस ना. वाय सत्संग याच्या अतिथी हॉलच्या समोर आहे. तिथं नेहमी क्लासेस वगैरे चालतात. आणि आश्रम जो आहे बर. तो गिरनेरा तांडा तिकडं आहे. बोकुड जळगावच्या जवळ आहे. अच्छा अच्छा अच्छा. नाही, आता एकदा तिथे आले की भेटणार हम्म. आहे. हो, हम्म. आश्रम नक्की पहा. खूपच सुंदर आश्रम आहे. जेव्हा हा, काही तर मी कार्यक्रम परवा असेल तर तेव्हा. कोणाचं ऐकलं बाई की तुमचं एक मागचं सेशन वनस्पती आणि याच्यावर हर्बल्स वरती कोणाचं तरी जाधव सरांचं नॅचरल होतं का? लिव्हिंगचा मागच्या वेळेस होतो. अं, हो हा, तर ते मी युट्यूबवर पाहिलं, तर म्हटलं अरे हा आश्रम बघायला पाहिजे आपल्याला. हो हो नाही, हो. तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन ना मी आले तिथे तर. हो, चालेल. आहे ना नंबर माझा तुमचा. हो, आहे. चालेल. छान. त्यामुळे तुमच्यामुळे होतं माझं परत या गोष्टींकडे लक्ष हो, देणं. जवळ आहे तर. हो. नाही, तिथे आले की कॉन्टॅक्ट करते तुम्हाला. हो, ते चालेल. ते तुम्ही म्हणताय ते फॉरेस्ट ऑफिसर सुभाष दत्तात्रय जाधव. हा, त्यांनी फॉरेस्ट हा मागच्या ऑफिसर वेळेस सत्संग केला होता ना. IFS हा, मी आहेत. ऐकलं ते. आणि निसर्गोपचार अगदी फ्री देतात सगळ्यांना. आणि अगदी हो ना. कॉन्फिडेंटली. हम्म. चालेल. तसं फॉरेस्टशी ते आमचा फॉरेस्ट आहेच फॉरेस्ट परिचय. डिपार्टमेंटलाच होते ते. हा, उषाताई मी बोलले ना, तुमचंही आहे. माझा भाऊ पण होता. तुम्हाला माहितीच आहे. हो हो हो, हो. त्यांचं पुस्तक सध्या गाजतंय, वनवास हा सुखाचा. हो का. त्यांनी लिहिलंय ना पुस्तक दादानी. हा, ते बरं फॉरेस्टच्या बरं. लोकांमध्ये बरंच गाजतंय. तुम्ही औरंगाबादलाच आहे ना, संभाजीनगरलाच आहे ना? नाही नाही, मी नाही संभाजीनगरला. आता आम्ही बीडला राहतो. अरे हो, तुम्ही बीडला असाल. बीड. बघू. माझी हो, बहीण आहे भेटू. संभाजीनगर. अच्छा, ओके. तुम्ही कॉल करा केव्हाही मग चालते. हो हो ती हो, पण छान असते या वाटतं तुम्हाला मध्ये भेटून. आज नाहीये. अच्छा. मग आपण संभाजीनगर मध्ये आहात का? नाशिकला. मी नाशिकला असते, पण माझं नाशिकला. मूळ गाव ते आहे. ओके. छत्रपती संभाजीनगरच मूळ गाव आहे माझं. अं, दोन्ही फॅमिलीज माझ्या तिथल्याच आहेत, त्यामुळे माझं खूप अटॅचमेंट आहे तिकडे. सासर माहेर तेच. हो